नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता साविनाचं घरात स्वागत होतं. पण आता इकडं जी ही असते ती खूप घाबरलेली असते. सावीचा खूप थरथर उडत असतो. ती पूर्ण घाबरून गेलेली असते. आणि आता तिचं मीडियावाले म्हणतात की तुम्हाला आम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे होते. धैर्यला म्हणतात, धैर्य सर. तर आता धैर्य म्हणतो की हो ठीक आहे, विचारा ना, काय प्रश्न विचारणार होता तुम्ही. तर आता लगेच म्हणतात की हे प्रश्न विचारणार होते मी तुम्हाला, की हे बघा, तुम्हाला त्या दरोडेखोरांनी खूप त्रास दिला का? काही जणांना मारलं का तिथे? बायकांचा खूप छळ करायचे का ते? काय झालं होतं नेमकं? बायकांना खूप त्रास दिला काय त्यांनी? तर असं विचारत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की धैर्य आणि ते म्हणत असतात की तुम्ही असं का विचारताय आम्हाला? तर आता लगेच ते प्रश्न विचारत असतात. तेवढ्याच सावीला ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला वाटतंय का ते दरोडेखोर पुन्हा तुमच्यावर हल्ला करतील म्हणून? असं वाटतंय का तुम्हाला? तर आता लगेच सावी तिथं मुलं बंदूक खेळत असतात छोटी आणि ते वाजवतात. तेवढ्यात सावी पूर्ण घाबरून जाते. धैर्यला घट्ट मिठी मारते सगळ्यांसमोर. सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की हे सगळं काय आहे? काय झालं हे सगळं? असं म्हणत असतात. तर आता लगेच म्हणतात की कसं काय झालं असेल असं, काय माहिती. तर आता लगेच सावीला धैर्य शांत करतो. म्हणतो की शांत व्हा सावी. आणि ते मीडियावाल्यांना म्हणतो की तुम्हाला काही कळतं की नाही? अहो इथं आमच्यावर परिस्थिती काय, आम्ही त्या परिस्थितीतून अजून बाहेर पण नाही आलो. लगेच आम्हाला तुम्ही प्रश्न काय विचारताय? अहो आमच्या दुःखाचा डोंगर झाला आहे आमच्यावरती, ते तर विचारा ना आधी काही. तर हे काय विचारताय तुम्ही? असं म्हणत असतात. आणि आता लगेच जी सावी आहे ती सावी म्हणत असते की हे बघा, तुम्ही आता काही विचारू नका सध्या मला. मला खूप त्रास होतोय. तर आता लगेच धैर्य म्हणतो, अहो सावी, दुसरं काही नाही झालं. इथे लहान लहान मुलं खेळतायत ना, त्यांनी बंदूक वाजवली ना, त्यामुळे तसं तुम्ही घाबरल्या. अहो तसं काही नाही झालं, कोण नाही इथे. असं म्हणत असतात. ते म्हणतात की हो ना, इथे कोणीच नाही आहे खरंच, बरं झालं. असं म्हणत असतात. आणि आता लगेच सावीला धैर्य रूममध्ये घेऊन जातो. म्हणतो की शांत व्हा सावी. आणि आता त्यांना आतमध्ये घेऊन गेल्यावरती दामिनी ते सगळेजण ते आता कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतात. तर इकडं धैर्य सावी धैर्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, धैर्य असं काय घडतंय माझ्यासोबत, काय माहिती. धैर्य म्हणतो, खरंच ना सावी, हे सगळं काय चाललंय ना, मला पण खरंच काहीच कळत नाहीये. सावी म्हणते की हो ना, खरंच काय चाललंय हे सगळ्यांचं ना, काय माहिती. असं म्हणत असते. तर आता लगेच जी सावी आहे ना, ती सावी बघत असते सगळं काही. ती म्हणत असते की आता काय करायचं हे सगळ्यांचं. तर आता लगेच सावीला तर दामिनी आता सावी समजून सांगते आणि आता सावीला शांत करतो धैर्य. म्हणतो की हे बघा सावी, शांत व्हा, कोणीच नाही आहे इथे, मी आहे तुमच्याजवळ. तर आता इकडं दामिनी येते विचारायला धैर्यला, बरं आहे का सावीचं? तर ती म्हणते की हो, मी समजावण्याचा प्रयत्न करतोय, धैर्य म्हणतो. आणि आता दामिनी विचारून ठेवून जाते. तर इकडं विलास आणि इरा एकत्र येतात आणि दोघे एकत्र आल्यावरती आता विलास तिच्याजवळ मोठी कुऱ्हाड देतो, तिला हत्यार देतो आणि म्हणतो की जा, संपवते धैर्यला आणि सावीला. तर ती म्हणते की धैर्य, आज तुझा खेळ खतम, आज शेवटचा दिवस आहे तुझ्या आयुष्यातला. आणि आता लगेच ती म्हणते माझे नाही होऊ शकत धैर्य, तर कुणाचेच नाही होऊ शकत, असं म्हणते. आणि आता ती तिला हाणायला घेऊन जाते त्यांना मारण्यासाठी. आणि ते मारण्यासाठी घेऊन आलेली असते आणि त्यांचं ते चालू असतं. तर आता लगेच ती खिडकीत येते आणि जिथं त्यांची खिडकी असते त्या खिडकीजवळ ती अशी तिची सावली पडते. तेवढ्या सावी बघते. सावी मोठ्याने ओरडते, धैर्य खिडकीत बघा, काहीतरी आहे. धैर्य बघतो, धैर्याला काही दिसत. धैर्य म्हणतो काही नाही अहो सावी, तुम्ही शांत व्हा, अहो खरंच काही नाही आहे. आणि सावीला शांत करत असतो. सावी म्हणते, धैर्य मला खूप भीती वाटते, असं वाटतं दरोडेखोर पुन्हा तर नाही यायचे ना. तर आता धैर्य म्हणतो, अहो सावी, नाही येणार, तुम्ही काळजी करू नका. कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, असं समजावत असतो. तर इकडं सावीची आई तिच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते दाखवण्यासाठी डॉक्टरला. आणि इकडं सावी आता सकाळी सकाळी त्यांच्या घरी पूजा ठेवलेली असते, म्हणून पूजाची तयारी करत असते. त्यानंतर तिच्या आईला ती कॉल करते आणि सांगते की आई, हे बघ, तुम्ही उद्या सगळ्यांनी पूजाला आमच्या घरी यायचा, आमच्या घरी पूजाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि जेवायला पण सगळ्यांनी इथंच या, असं सांगतात. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.